भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान। रांडी वेणे जेवी शृंगार पै केला, प्रेमाविन झाला ज्ञानी तैसा, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान। एका जनार्दनी प्रेमाती गोड, एका जनार्दनी प्रेमाती गोड, अनुभवी सुरवाड जाणतील, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची, दुसरे चरण संतांची, दुसरे चरण संतांची। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची, दुसरे पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरण संतांची, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा। देवा तुझी गणेश शिव सकलार्थमती प्रकाश, मने निवृत्तीदास अवतार जोजी, दयांचे केली स्मरण, होय सकल विद्येचे अधिकरण, ते वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्करणीय। ओम ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ति, दद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षीभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि। यदक्षरं मनाख्येयम् आनन्दम् अजम् अव्ययम्, श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतम् आश्रये। गुरुरित्याख्यया लोके साक्षात् विद्या हि शाङ्करी, जयत्या ज्ञानमस्तस्य दयाद्राये निरन्तरम्। सार्धकेन च कस्यार्ध शिवयोः समरूपिणं, ज्ञातुं न शक्यते लग्नं मिति द्वैतच्छलान्मुः। अद्वैतम् आत्मनं सत्त्वं दर्शयन्तं इतस्ततः, तो वन्दे जगतमाद्युतयो सत्त्वाभिपत्तये। मूलायाग्राय मध्याय मूलमध्याग्रमूर्तये, शीलाग्रमूलमध्याय नमापूर्णाय शम्भवे। परं ब्रह्मं परं धामं सच्चिदानन्दविग्रहं, ज्ञानेश्वर इति ख्यातं प्रणमामि गुरुपरं श्रीपादनाथं गुरुराजवैर्यं। मुमुक्षूणां अज्ञानदानैक्यदक्षं, घोटिक्षेत्रे निवासिनं तं नमामि वेदविद्यावरिष्ठम्। ओम नमो ज्ञानेश्वराय।
करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी भक्ती प्रेमाविन ज्ञान नको दिवा भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा तया माझी प्रेम सुख देई प्रेमाविन नाही समाधान। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कारणाशिवाय कोणतेही कार्य घडत नाही। श्री क्षेत्र मडीवडगाव ग्रामदैवत भैरवनाथाच्या उत्सवानिमित्त 7व्या वर्षामध्ये आपण पदार्पण केलेलं आहे। 7व्या वर्षातली 6व्या दिवसाची सेवा माझ्या वाटेला आली। अनेक महात्म्यांच्या पदस्पर्शानं आपल्या श्रीगोंदा तालुक्याचं भूषण तात्या महाराज महापुरुष आणि त्यानंतर समर्थ सद्गुरू श्रीपाल बाबा समर्थ सद्गुरू रामदास बाबा या दोन महात्म्याच्या पदस्पर्शानं पुणित झालेले हे मडीवडगाव 7व्या वर्षामध्ये पदार्पण केलंय। अनेक प्रभुप्रेमी मंडळी या ठिकाणी आहेत आणि अनेक जाणकार मंडळी आहेत। तुम्ही काही परमार्थामध्ये नवीन नाहीत, हो जाणकार मंडळी आहात तुम्ही। म्हणून सर्व ग्रामस्थ टाळकरी माळकरी वारकरी सर्व प्रभुप्रेमी मंडळी या सर्वांच्या सहकार्यानं, कारण का कुणाचं एकाचं नाव मी घेऊ शकत नाही, कारण का सगळेच या ठिकाणी प्रेमाची माणसं आहेत। सर्वांच्या सहकार्यानं 7 वर्ष उद्या पूर्ण होणार आहेत आणि या 7व्या वर्षातली 6व्या दिवसाची सेवा माझ्या वाटेला आली। त्या निमित्तानं तुमच्यासारख्या संत सज्जनांची सेवा, तुमच्यासारख्या ब्रह्मरुग्णाचं दर्शन घेतलेले अभंग शांती ब्रह्म नाही शांतीचे असणारे कळस पैठण निवासी। आता वास्तविक पाहता त्या गावाचं नाव घेऊन संतांना सांगावं की नाही प्रश्न पडतो, कारण का संत म्हणजे त्या गावापुरते मर्यादित नसतात। संत एक व्यापक भूमिका आहे। ज्ञानोबा आपण आळंदी निवासी असं म्हणू शकतो का? नाही, त्याच्या पुढे जाऊन आपण म्हणू शकतो साधकांचा मायबाप दरुशने हरिताप सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा। संत म्हणजे व्यक्ती नाही, त्या गावापुरती संत म्हणजे अशी शक्ती आहे की तुमच्या आमच्या सर्वांच्या हृदयामध्ये विराजमान आहे। पण व्यवहार करता गावाचं नाव हे सांगावं लागतं। पैठण क्षेत्रामध्ये असणारे शांती ब्रह्मनाथ महाराज यांचा 4 चरणाचा मागणी पण पकडातील अभंग आहे, कारण पहिल्या दिवसापासून आपण ऐकतोय आणि तुमचे विशेष आभार का महिलांचा सप्ताह तुम्ही ठेवला म्हणून। कारण व्यासपीठावर महिला म्हटलं ना, हो व्यासपीठावर महिला म्हटलं चालत नाही आम्हाला महिला, पण तुम्ही आम्हा सर्वांना जे अग्रगण्य स्थान दिले आणि ही भूमिका फक्त श्रीपाद बाबांच्यामुळे आमच्याकडे आलेली आहे। तशी आम्ही फक्त भाकरी थापण्याचे अधिकारी आहोत। ही भूमिका फक्त बाबांच्यामुळे आमच्याकडे आलेली आहे। त्या महात्म्याने कृपा केली, आमच्यासारख्या अनेक महिला या ठिकाणी कीर्तनकार बनवल्या। हे विशेष आहे आणि साधूकडे विशेषच सगळं असतंय, पण ती विशेषता आपल्याला कळायला थोडा वेळ लागतो। म्हणून गेली 6 दिवसापासून आपण पहिल्या दिवसापासून ऐकतोय, नामपर प्रकरणात असेल, संतपर असेल, उपदेशपर असेल, अनेक प्रकरण आपण हाताळण्याचा प्रयत्न केला आहे। पण आजचा शेवटचा दिवस आहे आणि शेवटचा दिवस हा मागणी प्रकरणातील अभंग घ्यावा लागतो, म्हणून नाथांचा मागणी प्रकरणातील अभंग आहे। काय आहे साधूची मागणी? साधूची मागणी काय आहे? आपली मागणी काय आहे? जोपर्यंत साधूची मागणी आणि आपली मागणी एक होत नाही तोपर्यंत आपल्या परमार्थिक क्षेत्रामध्ये आपली सुरुवात होऊ शकत नाही। संत एकीकडे आणि आपण एकीकडे असेल तर आपला परमार्थ नाहीये। तर का संतांनी जे धर्माचं कार्य केलंय ते धर्म सांगताना साधू संतांना खूप अतोनात कष्ट सोसावे लागलेत।
आज जर पाहिलं तर आमच्या आयत्या पिठावर रेघोटे आहेत. आम्हाला कुठे प्रयत्न करावे लागतात. आमच्यासारखी मंडळी या व्यासपीठावर उभा राहतात. आमच्या आयत्या पिठावर रेघोटे आहेत. आता कोणताच त्रास नाही. विचार करा, ज्ञानोबरायांचा विचार करा, तुकोबरायांचा, प्रत्येक साधू संतांचा विचार करा. जगापुढे धर्म सांगताना अनंत हाल अपेष्टा सहन करून आणि साधू संतांनी परमार्थ केला, तो प्रतिकूल परिस्थितीमध्ये केला आणि आमचा परमार्थ अनुकूल परिस्थितीमध्ये आहे. कोणता त्रास आहे? कोणताच नाही, कोणताच नाही. तो आमचा अनुकूल परिस्थितीमध्ये परमार्थ आहे. आता विरोधकच नाहीत, पण संतांना मात्र त्यावेळेला अधर्म सांगत असताना, सत्य सांगत असताना कुठेतरी साधू संतांना टोचले समाजानं. आणि म्हणून त्यांनी हाल अपेष्टा सहन केल्या. म्हणून म्हटलं आपल्या आयत्या पिठावर रेघोटे आहेत. हो, आपला फार अट्टास करावा लागत नाही. तुमच्या महात्म्याने हाल अपेष्टा सहन करून हा धर्म तुमच्या आमच्या पुढे आणून पोहोचवलाय. कारण परमार्थ म्हणजे काय? परमार्थ म्हणजे इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगून तुमचं मनोरंजन करणं नाही, तुम्हाला 2 तास हसवणं नाही, तुमच्या घराघरातल्या कहाण्या सांगून तुम्हाला बरं वाटेल असं बोलणं नाही. कदाचित तुम्हाला पटो किंवा न पटो, परमार्थ हा तुम्हाला पटण्यासाठी नाहीच आहे. पटेल कुणाला? ज्ञानोबा तुकोबांचं माझं आपलं मत एक जर झालं तर आपल्याला परमार्थ पटेल. म्हणून हे व्यासपीठ आहे, हे धर्मपीठ आहे. या धर्मपीठावर फक्त धर्म सांगायचा आहे. आणि तोच गीता शास्त्रामध्ये जे श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनाला जो धर्म सांगितला, तो धर्म आम्हाला परमार्थाच्या माध्यमातून, कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून आम्हाला कळणं गरजेचं आहे. इकडचं तिकडच्या गप्पा नाही. का हा 4 चरणाचा अभंग म्हणजे सोडवणं याला परमार्थ म्हणत नाही. 4 चरण सोडवणं म्हणजे परमार्थ झाला असं वाटतं का तुम्हाला? हे नाही. अरे या चरणाचा जो गर्भित अर्थ आहे ना, या 4 चरणाचा गर्भित गाभा काय? तो म्हणजे भक्ती आहे, ज्ञान आहे, वैराग्य आहे. आणि ती भक्ती, ज्ञान, वैराग्य जोपर्यंत आमच्या हाताला येत नाही तोपर्यंत आम्ही अलीकडच्या तीरावर आहोत. आम्हाला पहिलं तीरावर जायचं आहे. काय आहे योजना? धर्माची योजना कशासाठी आहे? यच्च यावत जीवाला धर्म कळावा म्हणून हे व्यासपीठ आहे. नाही तर कधी कधी असं होतं, बाबांचे शब्द कधी आठवतात. बाबा सहज म्हणून जायचे. एका विद्यार्थ्याने एका शिक्षकाला विचारलं, गुरुजी व्यासपीठ म्हणजे काय हो? तेव्हा त्या गुरुजींनी असं उत्तर दिलं, व्यासपीठ म्हणजे जसं ज्वारीचं पीठ, जसं गव्हाचं पीठ, जसं डाळीचं पीठ, जसं बाजरीचं पीठ, तसं व्यासपीठ. बरोबर आहे? बरोबर आहे काय उत्तर? म्हणले नाही, तुम्ही सुजाण मंडळी आहात. जर सांगणाऱ्याला यथार्थ धर्म जर नाही कळाला, तो ऐकणाऱ्याला कधीच कळणार नाही. म्हणून म्हटलं शब्द पांडित्य करणं म्हणजे परमार्थ नाही. बरं का? शब्द पांडित्य म्हणजे परमार्थ नाही. खूप चांगलं कीर्तन करता येणं परमार्थ आहे का? हा परमार्थ नाही. का एक दौंडी आहे. कीर्तन प्रवचन एक दौंडी आहे. पण या कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून साधू संतांनी तो धर्माचा प्रचार आणि प्रसार केला. तो धर्म कोणता आहे? म्हणून म्हटलं सांगणाऱ्याला जर कळालं, शिक्षकाला जर व्यासपीठ माहिती नसेल तर विद्यार्थ्याला कसं कळेल? जर सांगणाऱ्याला धर्म जर नाही कळाला तर ऐकणाऱ्याला कसं कळेल? म्हणून परमार्थ म्हणजे मनोरंजनाचा विषय नाही. परमार्थ म्हणजे गांभीर्य आहे. गांभीर्य कोणतं गांभीर्य? आपल्या जीवनाचा गांभीर्याने विचार करणं, आपले प्रश्न सुटणं. कोणते प्रश्न आहेत परमार्थामध्ये? आम्हाला संसारामध्ये अनेक प्रश्न आहेत, पण परमार्थातले प्रश्न आम्हाला पडत नाहीत. परमार्थातले प्रश्न ही संतांचे, उत्तरही संतांचं आहे. आम्हाला कुठे परमार्थामध्ये प्रश्न पडतात? आम्ही फक्त माना डोलवतो, सांगणारा सांगतो, बैल गाभण 10वा महिना आम्ही माना डोलवतो, घरी निघून जातो. आम्ही कुठे विचार करतो सांगणारा काय सांगतोय, आम्ही काय ऐकतोय, याचा विचार आमचा हरवलाय. आणि जेव्हा तुम्ही शाणे होतात ना, तेव्हा इथला शाणा होईल. अगोदर शाणं तुम्ही व्हायला पाहिजे. साधू संत तुम्हाला शाणे करायला आले. शाणे करून सोडावे
सकळ जन सर्व समाजाला साधू संतांनी शहाणं केलंय. कारण ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून ज्ञानोबरायानं, गाथेच्या माध्यमातून तुकोबरायानं, एकनाथी भागवताच्या माध्यमातून नाथ महाराजांनी, अभंगवाणीच्या माध्यमातून नामदेव महाराजांनी, भले वाङ्मय वेगवेगळं आहे, वाङ्मय वेगवेगळे, संत दिसाले वेगवेगळे असतील, संतांचं वाङ्मय वेगवेगळं असेल, पण या सगळ्यांना मात्र समाजासमोर एकच विचार मांडायचा आहे, तो म्हणजे भक्तीचा, ज्ञानाचा. जोपर्यंत भक्ती आणि ज्ञानाला आम्ही परिपूर्ण होत नाही तोपर्यंत आमचा आध्यात्मिक क्षेत्रामध्ये प्रवेश होत नाही. आमचा प्रवेश व्हायला पाहिजे अध्यात्मामध्ये, आणि अध्यात्मामध्ये प्रवेश करण्यासाठी ती सुरुवात म्हणजे कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून आमची व्हायला पाहिजे. म्हणून संत जरी वेगळे असले तरी विचार एक आहे, आणि संत म्हणजे देह नाही, संत म्हणजे देह नाही, संत म्हणजे व्यक्ती नाही, संत म्हणजे एक अशी शक्ती आहे, त्यांची आतली शक्ती पेटून उठते धर्म कार्य करतात. आम्ही पेटून नाही उठत, आम्ही पेटून उठतो संसारामध्ये, धर्माच्या कार्य करता आम्ही कुठे पेटून उठलो. साधू संत मात्र हाडाची काढ केली, रक्ताचं पाणी केलं, जसा आहे तसा भक्ती मार्ग तुमच्या आमच्यापर्यंत पोच केला, जसा आहे तसा खाडाखोड केली नाही साधू संतांनी. पण आम्ही मात्र धर्म मर्यादा सोडून आम्ही नको नको ते व्यासपीठावर भरडू लागलो. समाजाचं फार मोठं नुकसान केलं. कोणी केलं? जे व्यासपीठावर उभा राहतात ना त्यांनी समाजाचं नुकसान केलंय. काय नुकसान केलंय? कारण हे व्यासपीठ कशासाठी आहे? हो, व्यासपीठ म्हणजे व्यासांनी तो 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणातून उपनिषदातून जे विचार आम्हाला शिकवलेत, आमच्यापुढे मांडलेत, ते विचार इथून आम्हाला मांडायचे. काय आहे वेदांचा सार? काय आहे शास्त्राचा सार? काय आहे पुराणांचा सार? काय उपनिषदांचा सार? हा सार चुकून आम्हाला कळत नाही ना. तो सार कळायला पाहिजे. भक्तीचा सार काय आहे? वेदांचा, शास्त्राचा, पुराणांचा सार काय आहे? आणि हा सार अलगद साधू संतांनी तुमच्या आमच्या हातामध्ये समर्पित केला आहे. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून ज्ञानोबरायांनी आपल्या अंतर्गत हृदय ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून तुमच्या आमच्याकडे तिची उकल केलेली आहे. अभंगवाणीच्या माध्यमातून सर्व संतांचे अभंग आहेत. त्या साधू संतांना काय सांगायचंय नेमकं? त्याला समाजाला शहाणं करायचंय, समाजाला शहाणं करायचंय. समाजाला सत्य कळायला पाहिजे, असत्य कळायला पाहिजे, धर्म कळायला पाहिजे, अधर्म कळायला पाहिजे, शाश्वत काय अशाश्वत काय आहे या जगतामध्ये. हो, हे सगळं कळण्यासाठी हे व्यासपीठ आहे. कळायला पाहिजे आम्हाला सगळं. या जगतामध्ये शाश्वत काय? शाश्वत म्हणजे चिरंतर टिकणारी वस्तू कोणती आहे? ज्याचा कधी नाश होत नाही ती वस्तू कोणती आहे? सत्य कोणतं आहे, असत्य कोणतं आहे? या जगामध्ये एकच सत्य आहे. सत्य आहे ती एकच गोष्ट आहे, ती म्हणजे परमात्मा. असत्य साच खरे नाम विठोबाचे करे, नाम विठोबाचे करे, नाम विठोबाचे करे. सत्य साच खरे नाम विठोबाचे करे, नाम विठोबाचे करे.
देवाच्या नामाशिवाय या जगतामध्ये प्रत्येक गोष्ट अशाश्वत आहे. एकच वस्तू शाश्वत आहे आणि त्याचा माझा काही संबंध आहे. तर शाश्वत वस्तूचा आणि माझा काही संबंध आहे. परमार्थ म्हणजे काय? देवाचा आणि माझा काही संबंध आहे. हा संबंध करून घेणं याला परमार्थ म्हणतात. काय संबंध आहे या जगतामध्ये आणि सगळ्यात जवळचा माझा या कोण आहे या जगतामध्ये? देवाच्या संबंधाने जे जे नातेवाईक आहेत ते लांब आहेत आपल्यापासून. सगळ्यात जवळचा संबंध जो आहे तो परमात्म्याचा आहे. कारण का परमात्मा आमच्या इतक्या जवळ आहे आणि तो संबंध कळायला पाहिजे. किती जवळ आहे म्हणजे का हो? साखर आणि साखरेची गोडी याच्यामध्ये किती अंतर आहे आणि कसं मोजता येईल आम्हाला? साखर आणि साखरेची गोडी किती अंतर आहे अंतर? म्हणजे नाही. जसं साखर आणि साखरेची गोडी याच्यामध्ये अंतर नाही ना, तेवढा परमात्म्यामध्ये आमच्यामध्ये अंतरच नाही. मिरची आणि मिरचीचा तिखटपणा एक का दोन म्हणजे एकच आहे. हो, मिरची पासून मिरचीचा तिखटपणा बाजूला काढता येत नाही. तसा देव आणि आम्ही एवढे एकरूप आहेत की देवापासून आम्हाला बाजूला काढता येतच नाही. हो, देव आणि आम्ही एक आहोत. हा संबंध करून देणं आणि घेणं याला परमार्थ म्हणतात. बोला, व्यासपीठ म्हणजे गल्ली बोळ्यातल्याचं व्यासपीठ नाहीये. हे व्यासपीठ अनुभवजन्य भक्ती मार्गाचे प्रवर्तक म्हणजे साधू संतांचे व्यासपीठ आहे. व्यासांनी जो मार्ग सांगितला शुकांना, तो मार्ग आम्हाला इथून कळायला पाहिजे. शुकांनी जो परिस्थितीला बोध केला तो बोध आम्हाला या कीर्तनाच्या माध्यमातून आम्हाला त्याची माहिती मिळायला पाहिजे. दत्तात्रय महाराजांनी 24 गुरु केले, पण आपल्या वडिलांना आत्री म्हणून ना गुरु करून हो जे महावाक्य त्यांच्या कानावर पडले ते महावाक्य आपल्या कानावर कसं पडेल याचा विचार करण्यासाठी हा परमार्थ आहे. म्हणून परब्रह्म रामानं वशिष्ठ मुनींची शरणागती करून जो भक्तीचा मार्ग स्वीकारलाय तो मार्ग म्हणजे परमार्थ आहे. या कृष्ण गुरु सांदीपणी परब्रह्म दाविले देव असून गुरु करावा लागला. हो, कृष्ण असून गुरु करावा लागला, रामाला गुरु करावा लागला, कृष्णाला गुरु करावा लागला. आपण माणसांना गुरु करावा ही गोष्ट कळत नाही. हो, गुरु करावा, आत्मज्ञान प्राप्त करून घ्यावं. कशासाठी? आपल्या स्वरूपाला जाण्यासाठी. आपल्या स्वरूपाला जायचं आपल्याला. आपण जिथून आलो तिथं जाण्याचा मार्ग आपण शोधला पाहिजे. कुठून आलो आपण माहिती नाही, कुठे जायचं हेही माहिती नाही, कोण आहात तुम्ही हेही माहिती नाही. एकदा भगवान शंकरानं मारुतीला असा प्रश्न केलाय, सांगा तुम्ही कोण आहात? हनुमंतराय म्हटले, माझं नाव मारुती आहे. शंकराने विचारलं, शंकर असा प्रश्न करतात, तुझं नाव नाही विचारलं, तू कोण आहेस ते सांग. म्हणजे मी अंजली पुत्र आहे. तुझ्या आईचं नाव नाही विचारलं, तू कोण आहेस ते सांग. म्हणजे मी वायुपुत्र आहे. तुझ्या वडिलांचं नाव नाही विचारलं, तू कोण आहेस ते सांग. म्हणजे मी वानर आहे, मी माकड आहे. तुझी जात नाही विचारली, तू कोण आहेस ते सांग. काय याला काय उत्तर आहे तुमच्याकडे? आपण कोण म्हटल्यानंतर आपण नाव सांगतो, वडिलांचं नाव सांगतो, जात सांगतो, आडनाव सांगतो, गल्ली सांगतो, गाव सांगतो, तालुका सांगतो, जिल्हा सांगतो. पण तुम्ही कोण आहात? जोपर्यंत याचा शोध आम्हाला लागत नाही ना. परमार्थ म्हणजे मीचा शोध करणं. मी कोण आहे करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा मीचा शोध करणं म्हणजे परमार्थ आहे. आणि मीचा शोध ज्यांनी केला ना, हो ज्यांना ज्यांना मीचा शोध लागलाय त्यांची शरणागती केल्यानंतर तो साधू आपल्या मस्तकावर हात ठेवून आपल्याला महावाक्याचा बोध करत असतो. तत्त्वमसी महावाक्याच्या बोधानं जीवाची अंतर्मुखता होत असते. कारण आम्ही या डोळ्यानं बाहेर पाहतो, पण आमच्यामध्ये असणारी शक्ती आम्हाला कुठे दिसते? नाही दिसत. आणि आम्ही माणसाच्या जन्माला आलो तो शक्तीचा शोध घ्यायला हवे. ती शक्ती कुठे आहे? डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत ओतप्रोत भरलेली शक्ती आहे. ती ओतप्रोत भरलेली आहे. डोक्याचा केस वडला तर वेदना होतात, पायाला ठेच लागली तर वेदना होतात. त्या कुणामुळे होतात? जर तो जर आमच्यामध्ये नसेल
तर आम्हाला वेदना होतील कशा? म्हणून आमच्या पूर्ण शरीरामध्ये ब्रह्मशक्ती व्यापलेली आहे आणि त्या ब्रह्मशक्तीचा आम्हाला शोध घेण्यासाठी आम्ही खूप लांबून आलोय, खूप लांबून. किती लांबून आलो आम्ही? दुरोनी आलो मी गा, दुःख झाले दुरोनी आलो मी गा, दुःख झाले दारुण. यावे याये तुमरी, होते हेची कारण. यावं याये धवरी, होते हेची कारण. तुल्य बेटी तुम्हा, राळे पायदा मुश्किल. दुरोणी आलो मी गा. किती लांबून आलो माहितीये का? एक पडिक महात्मा आहे आणि एक अनुभवी महात्मा आहे. दोघांची चर्चा चालू आहे. त्या अनुभवी महात्म्याने त्या पडिक महात्म्याला विचारलं, दृष्टांत कशासाठी आहे? तो दृष्टांत आहे, त्या दृष्टांताला जर सिद्धांत नसेल तो कीर्तनातून घेण्याचा अधिकार कीर्तन करायला नाही. त्याचा जर वेगळीकडे अर्थ जात असेल तो दृष्टांत कीर्तनातून वर्ज्य आहे. दृष्टांत त्याच्यासाठी आपल्या स्वरूपाकडे जाणारा दृष्टांत आहे. मी कुठून आलो? दुरोन मी आलो मी का. एक पडिक महात्मा आणि अनुभवी महात्मा दोघांची चर्चा चालू आहे. तो पडिक महात्म्याला त्या अनुभवी महात्म्याने असं विचारलं, कुठून आला? म्हणजे काशीवरून आलो. काशीत कुठून आलात? काशीत कुठून आलो म्हणजे शेजारच्या गावावरून मी काशीमध्ये अध्ययन करण्यासाठी आलो. त्या गावाला कुठून आलात? म्हणजे आईच्या पोटातून आलो. आईच्या पोटात कुठून आलात? म्हणजे वडिलांच्या पोटातून आलो. वडिलांच्या पोटात कुठून आलात? म्हणजे अन्नातून आलो. आई वडिलांनी अन्न खाल्लं, आमची उत्पत्ती झाली. अन्नात कुठून आलात? पर्जन्यातून आलो म्हणजे पावसातून आलो. पावसात कुठून आलात? म्हणजे ढगातून आलो. ढगात कुठून आलात? म्हणजे वाफेतून आलो. वाफेत कुठून आलात? म्हणजे समुद्रातून आलो. समुद्रात कुठून आलात? म्हणजे तेजातून आलो. तेजात कुठून आलात? म्हणजे वायूतून आलो. वायूत कुठून आलात? आकाशातून आलो. आकाशात कुठून आलात? महतत्वातून आलो. महतत्वात कुठून आलात? मायेतून आलो. मायेत कुठून आलात? ब्रह्मातून आलो. आपली उत्पत्ती कुठून आहे? ब्रह्मातून आपली उत्पत्ती. आपली उत्पत्ती देवापासून आहे. पण एवढा प्रवास करून आम्ही इथपर्यंत आलोय. एवढा प्रवास आमचा झालाय, इथपर्यंत आलोय. आता प्रवास चालू ठेवायचा का प्रवासाचं खंडन करायचं? प्रवास चालू ठेवायचा. आता प्रवास चालू नाही ठेवायचा. आता जिथून आलो त्या स्वरूपाला आपल्याला जायचं. जिथून आलो तिथं जायचं. मग आलं कुठून आणि जायचं कुठायचं? उत्तर नवे नवे याची अनुभूती म्हणजे परमार्थ आहे. जिथून आलो तिथं जायचंय. पण आता मला मार्ग कोण दाखवेल? मार्ग दाखवणारे कोण आहेत? संत महात्मे आहेत. विजय संत महात्मे वस्तूची उपासना करता करता वस्तुरूपच झाले. नामाची साधना करता करता देवरूपच झाले. आशांच्या चरणाची आम्हाला नतमस्तक व्हावं लागेल. तरी तनु मनु जीवे चरणासी लगावे. गर्वता करमे दास्य सकळ. अशा साधूच्या चरणाशी जो आम्हाला आमचं डायरेक्ट कनेक्शन. कारण एका पोपटालाही एका पक्षालाही पाडाचा आंबा खायचा आणि एक मुंगीलाही पाडाचा आंबा खायचा आहे. लवकर कोण जाईल? लवकर कोण जाईल? मुंगी जाईल नाही.
पक्षाला जर वाटलं ना त्या फळाचा आस्वाद घ्यायचा आहे, तो पक्षी डायरेक्ट जाऊन त्या फळाला जोमतो ना, तसं साधू संतांचं डायरेक्ट कनेक्शन जे आहे ना ते ब्रह्मस्वरूपाशी आहे. जो जाणेल भगवंत या नाव बोलीचे संत, जो शाश्वत अशाश्वत निवाडा करी. त्याने भगवंताला जाणले, जो पूर्णपणे भगवत स्वरूप झालाय आणि समोरच्या जीवाला तिथपर्यंत नेण्याचा अधिकार ज्या साधूकडे, अशा साधूचा संघ जीवनामध्ये जर घडला ना, तर साधू आमच्या मस्तकाला हात ठेवून आमच्यातली शक्ती जागी करतोय. हो, कारण आमच्यामध्ये देवत्व आहे, ब्रह्मत्व आहे, आणि ते देवत्व जो आम्हाला त्याची अनुभूती जो करून देईल, आमच्यातलं देवत्व जो प्रगट करून देईल. म्हणून संतांचा अवतार जो आहे ना, हो, संतांचा अवतार याच्यासाठी आहे. जे अप्रगट आहे ना, हो, आमच्यातली शक्ती अप्रगट आहे. त्या अप्रगट असणाऱ्या शक्तीला प्रगट करण्यासाठी साधू संतांचा अवतार आहे. प्रगट बोले विश्व साधू या मृत्यूला करायलाय. प्रगट बोले विश्व ब्रह्माची केले, प्रगट बोले गुह्यातलं गुह्य प्रगट करण्यासाठी साधू आहे. अशा साधूचा हृदयस्थ ज्या क्षणाला मस्तकार पडतो, तेव्हा आमच्यातली अप्रगट असणारी शक्ती प्रगट होते. ती शक्ती जर प्रगट झाली तर आमच्या अंतकामध्ये भाव तयार होतो. परमात्म्यासाठी माझा काही संबंध आहे, हा संबंध करतो. कारण का जर परमार्थामध्ये भाव नसेल, परमार्थामध्ये प्रेम नसेल, परमार्थामध्ये भक्ती नसेल, कबीर महाराजांचा एक दोहा आहे, जिस फूल में खुशबू नहीं वो कागज का फूल है, जिस भक्ति में भाव नहीं वो भक्ति नहीं धूल है. और ज्या भक्तीमध्ये भावच नाही, हो, आपल्याकडे म्हणतात ना, प्रेमाविन भजन नाकाविन मोती, अर्थाविन पोथी वाचून काय. अरे भजन करता पण भजनामध्ये प्रेम नसेल, पोथी वाचताना अर्थ कळत नसेल, तर ते करायचंच कशाला. मग ज्या फुलामध्ये सुगंध नाही ती जर फुल प्लॅस्टिकचं आहे, ज्या भक्तीमध्ये भाव नाही ना ती भक्ती नाही, ते भक्तीचं केलेलं नाटक आहे. मग परमार्थामध्ये नाटक चालत नाही. म्हणजे ऊपर से तो खूप बनी अंदर की तो खुदा जाने, आहे की नाही. ओ बाहेरून तर आम्हाला खूप टकाटक, बाहेरून तर टकाटक, पण आज जर त्याच्या अंतकणामध्ये जर भाव नसेल, त्याला त्या दिव्यत्वाची अनुभूती नसेल, म्हणून साधू संतानं त्या भक्तीचा प्रचार आणि प्रसार केला. प्रत्येक जीवाला यज्ञ यावत जीवाला तो अधिकार प्राप्त करून दिलाय भक्तीचा, भावाचा. कारण नाथांच्या जीवनामध्ये जो साधू आलाय ना, या साधू संतांना ती भक्ती, भाव, ज्ञान, वैराग्य, देवत्व प्रगट करण्यासाठी आपली आपली गावं सोडावी लागलीत. तुकोबारांनी आपलं गाव सोडलंय, देवगाव सोडलंय. नगरवरून माळशेज घाटामार्गे कल्याणला जात असताना घाटाच्या अलीकडच्या बाजूला ओतूर नावाचं गाव आहे. तुकोबारांनी त्या ओतूर गावी गेलेत साधूला शोधायला. आपण कुठे गावं सोडलीत गुरु करायला? आपण कुठे साधूला शोधलंय? शोधलंच नाही, पण साधूला गरज आहे आपली. साधू आपल्या घरापर्यंत आलाय, साधू आपल्या दारापर्यंत आलाय, आपल्याला भाकरीतला पापडा सांगितलाय, आपल्याला दुधातलं तूप सांगितलंय, सोपा परमार्थ साधूने आम्हाला सांगितला आहे. साधूला गरज आहे आपली. साधू
हा शिष्याला शोधत असतो. त्याची नजर अशी असते की आपल्यातलं ज्ञान त्या समोरच्या जीवाला द्यायचं आहे. साधू शोधत असतो. तुकोबाराय शोधत गेलेत आपल्या गुरुला. नामदेवराय शोधत गेलेत आपल्या गुरुला. तुकोबाराय ओतूरला गेले. नामदेव महाराजांनी पंढरपूर सोडलं. औंढ्या नागनाथाला गेलेत. विसोबास केसरांची संगती केली. नाथ महाराजांनी पैठण सोडलंय. संभाजीनगर मध्ये देवगड नावाचा किल्ला आहे. त्या देवगड नावाच्या किल्ल्यावर जनार्दन नावाचा साधू आहे. सुभेदार की निजामशाहीच्या पदरी सुभेदारकीचं काम करणारा एक साधू जनार्दन स्वामी. त्या जनार्दन स्वामीच्या पायाशी नाथ महाराज लागलेत. जनार्दन स्वामींची कृपा जीवनामध्ये प्राप्त झाली. कारण साधूची कृपा आपल्या जीवनामध्ये सगळ्यात महत्वाचं कर्तव्य काय? आपल्या जीवनातलं सगळ्यात महत्वाचं कर्तव्य साधूची कृपा. हो, कारण त्याच्या चरणाशी भाव ठेवल्याशिवाय आम्हाला देव करणार नाही. गुरु चरणी ठेवीता भाव. गुरु चरणी ठेवीता भाव. गुरु चरणी ठेवीता भाव. गुरु चरणी आप भेटे देव मनवाणी गुरुसी भजावे रूप ज्ञानासी अनावे. गुरु म्हणजे कोण आहे? गुरु साक्षात परब्रह्म. गुरु हा परब्रह्म आहे. पण ते परब्रह्म असणारं तत्व 3.5 हाताचं शरीर घेऊन तुमच्या आमच्यावर कृपा करण्यासाठी माणूस म्हणून या जगतामध्ये जन्माला आले. आपल्यावर कृपा करण्यासाठी. निर्गुण असणारं तत्व गुणामध्ये येतं. अव्यक्त असणारं व्यक्तामध्ये येतं. अरूप असणारं रूप घेऊन आमच्यामध्ये राहत. पण आम्हाला ती गोष्ट कळत नाही. नाथ महाराजांनी पैठण सोडावं. त्या एकाच्या शोधामध्ये आपल्याला एक हरवला आहे. आपल्याकडे सगळं आहे. 4 पिढ्या बसून खातील एवढी संपत्ती आहे. पण आपला एक हरवला आहे. तो एक म्हणजे कोण आहे? तो एक म्हणजे मीच आहे. मीच मला हरवलोय. मी माझ्यानी भवभाणे. मी हरपलो मी पणे. मीच भेटलो सद्गुरु वचने. आनंद तेने उल्हासे सद्गुरु वचन कैसे हो अलौकिक. मीच माझे भोगिले निज सुख. सद्गुरूच्या वचनाने मीच मला सापडायचं आहे. कारण आपल्या डोक्यात गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळे डोक्यात आहे. पण मी मात्र माझ्या डोक्यात राहिलेलो नाही. आणि मीचा शोध कधी पूर्ण होईल? गुरुच्या मुखातून जे तत्वमसी महावाक्य कानावर पडेल ना. तत्वमसी म्हणजे काय? मीचा शोध म्हणजे ते तू आहेस, ते तू आहेस, ते तू आहेस. सद्गुरु सांगतात तत्वमसी. शिष्य म्हणतो अहम ब्रह्मास्मी. हो गुरुवर्य, ते ब्रह्म मी आहे. ते ब्रह्म मी आहे. गुरु शिष्याची अशी सांगड असते. गुरुच्या बोधानं आपल्या जीवनामध्ये परिपक्वता परिपूर्णता येत असते. नाथ महाराज जनार्दन स्वामींच्या कृपेला पात्र झाले. जनार्दन स्वामी मस्तकावर हात ठेवला. महावाक्याचे निनामे गुरु कृपेचे निठावे. माता हात ठेविला नव्हे थापटीला जैसा. गुरुने मस्तकावर हात ठेवावं लागतं. कानामध्ये नाम द्यावं लागतं.
कानातनं मनात उतरावं लागतं आणि मनातनं डोळ्यामध्ये उतरावं लागतं. ही भक्तीची प्रक्रिया आहे. साधूने कानात सांगावं, कानातलं मनात उतरावं आणि मनातलं डोळ्यात उतरावं. कानी जे पेरिले डोळा ते उगवले, व्यापक भरिले तेची हरी. ही साधूची कृपा आहे. जनार्दन स्वामींच्या कृपेला नाथ महाराज पात्र झाले. बरं का, आपलं पात्र असावं लागतं बरं का. आपण साधूने कृपा केलं, पण आपलं जर पात्र जर नसेल, आपण जेवताना आधी काय टाकावं लागतं? पात्रच वाढावं लागतं ना. पात्र वाढल्याशिवाय जेवण वाढता येत नाही. तसं गुरुच्या कृपेला आपण पात्र झालोय का? गुरुने वाढलंय पण ते खाली पडलंय का आपल्या पात्रामध्ये पडलंय? पात्रामध्ये पडलं तर ठीक आहे, त्याचं सेवन करता येईल. पण गुरुने दिलंय ते खाली जर पडलं ना, माती बोलवू राजू, आपण माती बोलवू. पण जीवनामध्ये गुरुकृपा सर्वात श्रेष्ठ आहे. गुरुकृपेच्या बोधामध्ये स्नान करून निघावं. तुकोबरायांचं एक मला वाटतं मौलीन सांगतंय, गुरुकृपा निर्मळ भागीरथी, भागीरथी स्व अनुभव स्नान हे मुक्त स्थिती. स्व अनुभवाचं स्नान तीच गंगा आणि तीच भागीरथी आहे. त्या गंगेमध्ये गुरुकृपेच्या बोधाच्या त्या निर्मळ गंगेमध्ये साधकानं स्नान केलं ना की अंतःकरणामध्ये भक्तीचा उगम होत असतो, भाव तयार होत असतो. पण परमार्थामध्ये सगळ्यात श्रेष्ठ जर काय असेल तो भाव आहे. मागितलंही नाथ महाराजांनी द्यायचं असेल ना, पण मागायतला कुणाकडे मागितलंय? जो सर्वज्ञ आहे. व सर्वज्ञ कोण आहे या जगामध्ये? परमात्मा सर्वज्ञ आहे. नाथाने भक्ती मागितली, भाव मागितला, पण कुणाकडे मागितला? देवाकडे मागितला. की ज्याच्याकडे मागितल्यानंतर देण्यासारखं असं काहीच नाही करता. तो कसा आहे? यशस्वी वैराग्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, यशस्वी अवतार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य ज्याच्याकडे परिपूर्ण आहे. नाहीतर आपण जर शेजारी आपल्या घरातली साखर संपली आणि शेजारी तर वाटी घेऊन गेलो तर ती ताई म्हणते, हो आमच्या घरातली पण आत्ताच संपली. मागण्यामध्ये काय अर्थ आहे? मागणं कुणाकडे आहे? जो समर्थ आहे की ज्याच्याकडे देण्यासारखं असं मागावं फक्त तुम्ही आणि त्याने भरभरून द्यावं. तो कोण आहे? ब्रह्मांडाचा नायक आहे. मागितले त्याच्याकडे. ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी,
ब्रह्मांडाचा धनी ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी कर्म हे दानोनी शरण आलो ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी कर्म हे दानोनी शरण आलो राम कृष्ण हरी ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी सद्गुरूची कृपा झाली सद्गुरूच्या कृपेने नाम मिळालं नामाची साधना करता करता दृष्टी अंतर्मुख झाली आणि ज्या स्वरूपाचा आम्ही शोध घेत होतो ते स्वरूप माझं आतमध्ये आहे मी आतमध्ये आहे त्याला पाहता क्षणी परमात्म्याला पाहता क्षणी भक्तीच्या पेठेमध्ये आपली परमात्म्याची भेट व्हावी भक्तीच्या पेठेमध्ये भक्तीची पेठ आहे कुठे पंढरपूरला आनंदीला भक्तीची पेठ कुठे आहे भक्तीची पेठ म्हणजे आपलं हे शरीर आहे आपला देह आहे या देहामध्ये आपली आणि परमात्म्याची भेट व्हावी आणि परमात्म्याचं चिंतन करता करता आपण आपल्याला स्वतःला विसरून जावं देहाला विसरून जावं त्याच्या नामामध्ये रमून जावं रंगून जावं देहाचा विसर पडावा आणि मग आमचा श्वास आम्हाला सांगतोय अरे तू हे नाहीस तू ते आहेस श्वास आम्हाला सांगतोय आम्हाला श्वासातली शक्ती सद्गुरूने दाखवून दिलेली आहे ज्या श्वासातली शक्ती आमची जागी होते भक्तीच्या पेठेमध्ये जीव आणि परमात्म्याची ऐक्यता होते परमात्मा म्हणजे काय जीव ब्रह्माची ऐक्यता म्हणजे परमार्थ आहे अत्यंत दुःखाची निवृत्ती आणि परम अशा आनंदाच्या राशीवर बसणं म्हणजे परमार्थ आहे साधूनंद त्या परमार्थाला त्या परमानंदाला प्राप्त झाले तो आनंद भावाच्या रूपाने भक्तीच्या रूपाने अंतःकरणामध्ये उत्सव पडायला लागला आणि तो आनंद म्हणजे परमार्थ आहे परमात्मा आहे आनंद म्हणजे आपलं स्वरूप आहे आणि त्या स्वरूपाला पाहता 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 जगाचा विसर पडतो आणि त्या नामामध्ये रमून जातो त्या नामामधलं प्रेम त्या जीवाला प्राप्त होतं पण ते प्रेम असंच कायम राहावं गुरुची कृपा जीवनामध्ये अशीच कायम राहावी भक्तीचं प्रेम आपल्या हृदयामध्ये कायम राहावं याच्यासाठी नाथांनी मागणी मागितली परमात्म्याकडे तर का तो कोण आहे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी तू ब्रह्मांडाचा नायक आहेस ना तुझ्याकडे नाही अशी कोणतीच वस्तू नाही तर मी मागणार आहे ते शाश्वत मागणार आहे अशाश्वत नाही कारण का तुम्ही आम्ही प्रपंचात जेवढं मागू तेवढ्या सगळ्यांमध्ये दुःख भरलेलं आहे देवाने काही आपल्याला दिलं तर ते संपणार आहे पण अशी एक वस्तू देवाकडे आहे की ते देवाची कृपा जर भगवंताची कृपा जर आपल्यावर झाली तर ते कधीच कमी पडत नाही ती म्हणजे भक्ती आहे तो म्हणजे भाव आहे ते म्हणजे प्रेम आहे या जगात सगळ्यात सुंदर जर काही असेल देवावर प्रेम करायला शिका स्वतःवर प्रेम करायला शिका कारण तो परमात्मा तुमच्या हृदयामध्ये आहे परमात्म्याने पत्ता सांगितले आपला सर्वांच्या हृदय दिशी मी अमुक आहे ऐशी जी बुद्धी पुऱ्या दिशी अर्जुना ती वस्तू मी का अर्जुना मी तुझ्या हृदयामध्ये आहे सर्वांच्या हृदयामध्ये आहे पण प्राणी असे दैव कसे जे न देखती माते कर का प्राणी स्वाभिमानी भुलले देहाकडे पाहत गेले मुख्य अंतर आपल्यास मुकले देह असुनी तो आपल्या देहाकडे पाहूनच अभिमानानं फुलला त्याला अभिमान झाला आपल्या देहाकडे पाहून पण त्याच्या आतमध्ये असणाऱ्या वस्तूवरच त्याचं जीवन आहे तो मात्र विसरून गेला त्या ब्रह्मतत्वावरच आपलं जीवन आहे हे तो विसरून गेला पण त्याची जागृती साधू करत असतो पण जेव्हा द्यायचा असेल जीवनामध्ये तर एकच गोष्ट दे आम्हाला ज्ञान जरी झालं ना आम्हाला ज्ञान जरी झालं तरी ज्ञानामध्ये अभिमान येतो साधूची कृपा जीवनामध्ये झाली ज्ञान झालं
ज्ञान झालं तर फक्त ते ज्ञान बोलतं बरं का. हो, पण त्या ज्ञानामध्ये अनुभूती नसेल तर, भक्ती नसेल, प्रेम नसेल, म्हणून मागणं मागतायत माझे दात महाराज. भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमाविना भक्ती प्रेमाविना भक्ती प्रेमाविना नको देवा, भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमाविना हे भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. अभिमान नित्य नवा दया माझी, अभिमान नित्य नवा दया माझी. अभिमान नित्य माझी, अभिमान नित्य दया माझी. प्रेम सुख देई, 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 प्रेम सुख प्रेम सुख दे, 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 प्रेम सुख दे. नाथ महाराज सांगतात, गुरुची कृपा जीवनामध्ये झाली, गुरुच्या मुखातून नाम मिळालं, नामस्मरण केलं, अंतकडामध्ये देवत्वाचा साक्षात्कार झाला, आत्मसाक्षात्कार झाला. आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर अंतकडामध्ये भाव तयार झाला, प्रेम तयार झालं, देवाचा पत्ताही कळाला. देव कुठेच नाही, देव माझ्या हृदयामध्ये. पण हे फक्त ज्ञान नको आहे, तर त्या ईश्वरावर, त्या प्रभूवर, माझ्या स्वरूपावर मला प्रेम करता यायला पाहिजे. द्यायचं असेल ना देवा, एकच गोष्ट दे, जे कळाले त्याचा अभिमान वाटून देऊ नको. का कळाल्यानंतर ओ शास्त्र कळायला लागतं. गुरुची कृपा झाली, अगोदर देवाची कृपा व्हावी लागते. देवाची कृपा म्हणजे ईश्वर कृपा आहे. ईश्वराची कृपा जर झाली तर श्रीगुरु कृपा करतात, श्रीगुरूची कृपा झाली तर शास्त्र कृपा करतं. आणि शास्त्र कृपा झाली, आम्हाला ज्ञान झालं, पण अंतकणाची कृपा जर नाही झाली तर प्रेम तयार होत नाही. म्हणून हो, आमच्यावर शास्त्र कृपा झाली, शास्त्र कळायला लागलं, आणि शास्त्र कळायला लागल्यावर आम्ही लोकांना शास्त्र सांगू लागलो. सांगता सांगता त्याचा अभिमान आमच्यामध्ये तयार झाला की आम्हाला कीर्तन यायला लागलं, आम्हाला प्रवचन यायला लागलं, आम्हाला आमचे लोक ऐकायला लागली, लोक आमच्या मागे पळू लागले. अभिमान तयार होतो. ज्ञानाच्या पोटामध्ये अभिमान आहे. हा अभिमानही नको हो, पण तुम्हाला एक गोष्ट मात्र करता आली पाहिजे, ती म्हणजे तुमच्या स्वरूपावर तुम्हाला प्रेम करता आलं पाहिजे. नवे नवे तो परमात्मा, तू वेगळा नाहीस याची अनुभूती तुम्हाला यायला पाहिजे. म्हणून देवाचा आणि माझा काही संबंध आहे. जसं पती आणि पत्नीचं नातं हे प्रेमावर आहे, आईचं आणि मुलीचं नातं प्रेमावर आहे, आईचं आणि मुलाचं नातं प्रेमावर आहे. या जगातली सगळी नाती प्रेमावर असतात ना. परमार्थामध्ये देवाचं आणि भक्ताचं नातं हे प्रेमावरच आहे. पण त्या प्रेमाची निर्मिती तुमच्या अंतःकरणामध्ये होणं फार गरजेचं आहे. नवे नवे अगदी त्या प्रेमाने तुमचं हृदय फुटतंय की काय, अशी स्थिती जोपर्यंत जीवनामध्ये प्राप्त होत नाही. तुकोबाराय सांगतात ना, हो फुटो बाहेर हृदय, हो भगवत प्रेमासाठी, देवासाठी माझं हृदय आता फुटतंय की काय, अशी स्थिती प्राप्त होणं, या नाव भक्ती आहे, या नाव भाव आहे, या नाव प्रेम आहे. द्यायचं असेल तर म्हटले पहा, शबरीने फक्त रामावर प्रेमच केलं आहे. काय केलं शबरीने? फक्त राम 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 राम. किती प्रेम केलं. पण मातंग ऋषींची कृपा शबरीच्या जीवनामध्ये होते काय? मातंग ऋषीचे श्रीगुरु शबरीच्या जीवनामध्ये येतात, पण मातंग ऋषींची अशी स्थिती की एका जागेवर राहायचं नाही. मातंग ऋषी आश्रम सोडून चाललेले आहेत.
जगात सगळ्यात श्रेष्ठ काय ते तुम्हाला सांगायचं आहे. ज्या देवावर तुम्ही प्रेम करतात ना त्या प्रभूच्या कुशीमध्ये जावं, स्वतःला विसरून जावं. मातंग ऋषी आता आश्रम सोडून चालले. गुरुवर किती भाव असावा ते शबरीकडनं शिकावं. शबरी म्हणते, शबरी छोटी आहे, 9-10 वर्षाची आहे. ती शबरी त्या मातंग ऋषीला सांगते, मुनिवर्य मी पण तुमच्या बरोबर येणार आहे. मातंग ऋषी सांगतात, नाही शबरी तू माझ्याबरोबर येऊ शकत नाहीस. मी इथे राहून काय करू? तुझ्या जीवनामध्ये एक दिवस तुला रामप्रभू भेटणार आहे शबरी. एक दिवस विश्वाचा नायक तुला भेटायला येणार आहे, ब्रह्मांडाचा नायक तुला भेटायला येणार आहे. कधी येणार आहे मुनिवर्य? राम कधी येणार आहे मला भेटायला? अगं शबरी, रामाचा जन्म व्हायचा आहे, रामाचा जन्म व्हायचा आहे. कधी होणार आहे रामाचा जन्म? अगं शबरी, अजून कौशल्याचं आणि दशरथाचं लग्न व्हायचंय. कधी होणार आहे दशरथाचं आणि कौशल्याचं लग्न? अगं दशरथाचं आणि कौशल्याचं लग्न होईल, मग त्यांना मुलं होणार नाहीत, मग तो दुसरी पत्नी करेल, मग तिसरी पत्नी करेल, मग श्रावणाचा वध होईल, श्रावण बाळाचा वध होईल, तेव्हा तो शाप देईल, त्या शापातून श्रीरामाचा जन्म होईल, तो राम मोठा होईल, त्याचं लग्न होईल आणि मग काही त्याला वनवासाला पाठवेल आणि सीतेचा शोध पूर्ण व्हायच्या अगोदर तो राम प्रभू तुला भेटेल. किती वर्षाची तपस्या आहे आपली. कुठे तपस्या आहे? देवासाठी, देव भेटण्यासाठी आपली तपस्या आहे. आपण गुरु शोधण्यासाठी घराच्या बाहेर पडलोय, त्याच्यापैकी काहीच नाही केलं आपण. तरी सुद्धा शबरीनं एवढी वर्ष गुरुच्या वचनावर विश्वास ठेवून रामप्रभूंची वाट पाहिली. आम्हाला वाट नाही पाहायला लागली, आमचे श्री गुरु आमच्या दारामध्ये चालत आलेत. आपण एवढे भाग्यवंत आहेत, एवढे भाग्यवंत आहेत आपण. शबरीला वाट पाहायला लागली आणि राम प्रभू किती वर्षाची तपस्या आहे. इतक्या वर्षाची तपस्येचं फळ काय? श्री राम प्रभूंची भेट आहे. काय केलंय तिने? फक्त प्रेमानं नामस्मरण केलंय आणि फक्त भक्तीमध्ये प्रेमच पाहिजे, भक्तीमध्ये प्रेमच पाहिजे. जर प्रेमातून तुम्हाला ती अनुभूती जर आलीच नाही, नाथ महाराज एका ओळीमध्ये सांगतात, पुलक धर्म रोमांच जव नाही उठले, सजल नेत्र झाले नाही जव, तव हरी भक्तीचे सुख कळले, जे म्हणती ते लटकेच बोलती उभय नक्की. म्हणे परमार्थ लटका करतात, ते लटका परमार्थ आहे. त्याच्या हृदयामध्ये प्रेम नाही, भक्ती नाही, भाव नाही, त्याचा अंतकरण कधी भरून येतच नाही. जसं देवासाठी आपण प्रपंचासाठी किती रडतोय, पण देवासाठी आपण कधी रडतो का? रडलोय आपण देवासाठी? कधी नाही रडलो. पण जोपर्यंत आपण देवासाठी रडत नाही, देवाकडे रडतो म्हणजे काही मागण्यासाठी पण नाही, देवाकडे देव मागा म्हणून रडावं. देवाकडे प्रपंच मागू नका, हो देवाकडे देव मागा. हो मागितलाय साधू संतांनी, तो माझा मामा, तो माझा भावा, 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 वेळोवेळी व्हावा पांडुरंग, देवाकडे देव मागावा. हो, तो देव, तो परमात्मा आपल्यामध्ये भाव रूपाने प्रगट होतोय. आम्हाला भागवत सांगतोय, हरी कथेची महिमा कैसी, ते आदरे सांगत्या पुसत्यासी, मोती पुण्याची आराशी, पाप वखदासी मिळेन, करिता अच्युत चिंतन, सप्रेम गैवरे मन, अट्टासे करी रुदन, आणि वार स्पुंदन ऊर्ध्वश्वासे, त्या रुदना सवेची हर्ष प्रगटे, त्या हर्षाचे नेटे पाटे, हसो लागे कडकडाटे, सुख उद्धटे गदगदोनी, आतमध्ये काहीतरी देवासाठी गदगद व्हायला पाहिजे. चहा पितो की नाही उकळीचाच? किती वेळेला उकळी येते? दोनदा.
एकदा पाणी ठेवतो, चहा टाकतो, साखर टाकतो, उकळी आली की दूध टाकतो, दूध टाकल्यानंतर दुसरी उकळी आली की चहा चांगला लागतो. दोनदा उकळलेला चहा चांगला लागतो. भाजी उकळल्याशिवाय शिजत नाही. हो, आणि भगवंतासाठी जर प्रभू प्रेमाच्या मला आतून उकळीच येत नसेल तो परमार्थ काय म्हटले? पण परमार्थ दिखावा नसावा. परमार्थाचा दिखावा नको आहे. परमार्थ म्हणजे अंतःकरणीचे अधिकारी, अंतःकरणाचा अधिकार प्राप्त करून घेणं या नाव परमार्थ. नाथांना तो परमार्थाचा अधिकार द्यायला प्राप्त होतो. जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ काय आहे? जगात सगळ्यात श्रेष्ठ आहे ते प्रेम आहे. पण प्रेम कोणावरही नाही, प्रेम देवावर करावं. देव कुठे आहे? आपल्यामध्येच आहे. म्हणजे आपल्यातल्याच प्रभूवर, आपल्यातल्या ब्रह्म स्वरूपावर आपल्याला प्रेम करता यावं. ते प्रेम आतून निर्माण व्हावं. नाथ महाराज सांगतात, व्यवहारामध्ये किती अनुभूती आहे पहा. भक्तीचा जर अनुभव नसेल तर व्यवहारामध्ये किती अनुभूती आहे. नाथांनी एक दिवस गावातून असं फिरत होते सकाळी सकाळी. नाथाने एक व्यक्ती पाहिला. पांढरा शर्ट घातलेला होता, काळी पॅन्ट घातलेली होती, त्याच्यावर पट्टा लावलेला होता, पायामध्ये सूट बूट होते. तो माणूस एसटीनं तालुक्याच्या गावाला कामाला चाललेला होता. एसटी मध्ये सकाळी जाताना तो चांगला होता. नाथ महाराज सकाळी फिरायला गेले तेव्हा तो व्यक्ती एसटीनं तालुक्याच्या गावाला अगदी सुंदर अप टू डेट पोशाखामध्ये नाथाने तो पाहिला. संध्याकाळी नाथ महाराज परत स्टँडवर फिरायला गेले, तो व्यक्ती परत एसटीतून उतरताना पाहिला. तो व्यक्ती अचानक एका दुकानाकडे गेला आणि दुकानामध्ये गेल्यानंतर एक 5 मिनिटं दुकानात बसला. दुकानातून तो माणूस बाहेर आला. बाहेर आल्यानंतर मात्र तो पाहिजे तसा अप टू डेट मध्ये नव्हता. 5 मिनिटं दुकानामध्ये बसला, 5 मिनिटात बाहेर आला तर त्याचे पायामध्ये पाय अडखळायला लागले. थोडा पुढे गेला की त्याची गळ्यात मधली पिशवीत एका बाजूला पडली. पुढे जाऊन बूट पडले, पुढे जाऊन पायातले सॉक्स निघाले, इथे शर्ट निघाला आणि पुढे जाऊन तो एका गटारीमध्ये जाऊन पडला. नाथाने विचार केला, हा माणूस सकाळी जाताना मी पाहिलं तर चांगला होता, पण आता उतरतानाही चांगला होता, पण दुकानात गेला आणि दुकानामध्ये त्या दुकानदाराने असं याला काय दिलं असेल की या माणसाची ही गत झाली. नाथ महाराज दुकानामध्ये गेले. का म्हटले, तर थोडं बाहेरून बघा बरं का त्या माणसाला काय झालंय ते. आता तुमच्याकडे येताना तो चांगला होता, तुमच्याकडे 5 मिनिटं बसला आणि तो बाहेर पडला, त्याची ही स्थिती झाली, काय दिलं तुम्ही त्याला? तो माणूस म्हणतोय, बाबा जरा बाहेरची पाटी वाचून बघा बरं जरा, दुकान कशाचं आहे ते तुम्हाला कळलं असेल, दुकान कशाचं आहे. नाथांच्या मनामध्ये असा विचार आला, अरे व्यवहारिक सत्तेमध्ये ज्या गुळाला गिराईक नाही, ज्या द्राक्षाला गिराईक नाही, असं घाणेरडं पाणी सगळं एकत्र करून ज्याला जाळ लावला जातो आणि एक वेगळा पदार्थ त्या नासक्यातून बनवला जातो, तो जर माणसाने घेतला तर त्याला रस्ता पुरत नाही. हा जर व्यवहारातला नासक्या पदार्थाचा अनुभव असेल, ज्यांनी विश्व निर्माण केलं, ज्यांनी तुम्हाला निर्माण केलं, त्या परमात्म्याच्या नामामध्ये काही पावर, काही शक्ती असेल की नाही. आणि ती शक्ती अनुभवणं म्हणजे आमच्या अंतकणामध्ये भक्तीचा आणि प्रेमाचा उगम होणं. नाथपराज सांगतात, त्या परमार्थामध्ये सगळ्यात श्रेष्ठ जो काही असेल, ज्या शबरीला प्रभूवर प्रेम करावं. अहो नाही, शबरी जाऊ दे, ती तर एक माणूस आहे, जटायू नावाचं कोण आहे? गिधाड आहे, गिधाड. जटायूच्या पंख रावणाने छाटल्यानंतर त्याच्या मुखामध्ये फक्त रक्तबंबाळ झालेला जटायू फक्त राम 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 किती प्रेम केलं असेल. म्हणून मरताना आमच्या मुखामध्ये राम यावा याच्यासाठी परमार्थ करायचा आहे. हो, कोण किती शब्दाचं पांडित्य मिरवतोय याला किंमत नाही कीर्तनामधून. आपल्याला परमार्थच यासाठी करायचा आहे. आमचा शेवटचा श्वास प्रभूच्या नामाचा असावा आणि प्रभूवर प्रेम करता 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 त्याला हृदयामध्ये साठवून या जगाचा निरोप घ्यावा. जटायूनं तेच केलं, राम राम राम. किती प्रेम केलं असेल त्या रामावर. जेव्हा आपण देवावर प्रेम करतो ना, तेव्हा देव आपल्याला आपलं करत असतो. हो, आपण देवाचे आहोत.
आपण आपल्या श्रीगुरूचे आहोत, ही भूमिका म्हणजे एकदम भक्तीतली उच्चतम कोटीची भूमिका आहे की मी माझ्या गुरुचा आहे, मी देवाचा आहे, देव माझ्यामध्ये आहे, तो मला सोडून कधीही जाऊ शकत नाही. ही उच्चतम कोटीचा परमार्थ आहे. ही खूप मोठी भूमिका आहे परमार्थातली. आणि या भूमिकेपर्यंत आम्हाला जाता यावं. नाथ महाराज सांगतात जगावर प्रेम करतात, पण ज्यांनी शरीर दिलं त्याच्यावर आपण प्रेम करू शकत नाही. म्हणून नामाच्या माध्यमातून, गुरुच्या मुखातून जे नामकानावर पडलंय, त्या नामाची साधना करता 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 आपल्या अंतःकरणामध्ये प्रेम तयार व्हावं आणि प्रभू स्वरूप होऊन जावं, विसरून जावं, स्वतःला रमून जावं त्याच्यामध्ये. विठाला विठाला पण तुम्हाला जर समाधान पाहिजे असेल आणि सुख पाहिजे असेल तर सुख फक्त नामस्मरणामध्ये आहे. समाधान फक्त समाधान सदा नाम घोष करू हरिकथा. ओ सततम कीर्तयंतो मा, सतत माझं स्मरण कर, मी तुझ्यापासून वेगळा नाही. ज्या देव आपलासा करतो ना, आपला तो एक देव करून घ्यावा, ते नाही वेगळं जीवा सुख नाही. सुख आणि समाधान कशामध्ये आहे? तर परमात्मा आपलंच करणं आणि प्रेमानं नामस्मरण करणं. पण नाथ महाराज सांगतात प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, ओ प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, ओ प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम बिन नाही समाधान, प्रेम बिन नाही समाधान, प्रेम बिन नाही समाधान, प्रेम बिन नाही समाधान, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, ओ प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम बिन नाही समाधान, प्रेम बिन नाही समाधान, प्रेम बिन नाही समाधान, प्रेम बिन नाही समाधान, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, ओ प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमा विना नाही समाधान. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, गोपाळ घुमाई, विठोबा रखुमाई, गोपाळ घुमाई, 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 हरि गोपाळ घुमाई, गोपाळ घुमाई, गोपाळ घुमाई, जय गोपाळ घुमाई, गोपाळ घुमाई, गोपाळ घुमाई, गोपाळ घुमाई, गोपाळ घुमाई. देव हा प्रेमाने आकळला जातो. भावबळे आकळे, येरविना कळे, कर्दळी आवळे तैसा हरी. परमात्मा हा प्रेमाने आकळला जातो. कारण का ती वस्तू न दिसणारी वस्तू आहे. न दिसणारी वस्तू म्हणजे पहा, याला काय म्हणतात? हार. हारामध्ये काय? फुलं. फुलामध्ये काय?
फुलामध्ये काय सुगंध. पहा बरं का, आता मी तुम्हाला हार दाखवतीये, मी तुम्हाला फुलं दाखवतीये. या फुलातला सुगंध बघा बरं, तुम्हाला दिसतोय का? तर बारकाईनं बघा बरं का, सुगंध बघा, सुगंध. फुलाचा सुगंध दिसतो नाही दिसत. पण या फुलाचा सुगंध आपल्याला पाहायचा आहे. जे दिसत नाही त्याच्यासाठी काय करावं लागेल? शक्ती का युक्ती? युक्ती. फुलातला न दिसणारा सुगंध युक्ती वापरायची. न दिसणारा सुगंध जे पाहिलं नाही त्याचा काय केलं? अनुभव केला. जे पाहिलं नाही त्याचा अनुभव केला. तसा देव दिसत नाही हो. देव दिसत नाही, पण देवाचा अनुभव करावा लागतो. कशाने अनुभव येतो? नामाच्या योगाने आमच्यामध्ये भाव जर तयार झाला तर परमात्म्याची अनुभूती येते. जे दिसत नाही त्याचा अनुभव. मग टाळ दिसतायत, दोन टाळ दिसतायत, पण टाळामध्ये जे एकमेकावर टाळ आदळल्यानंतर त्याच्यातून जो नाद बाहेर पडतो तो नाद तुम्हाला दिसला का कधी? नाही. टाळ दोन आहेत पण नाद हे निर्गुण आहे. जे दिसत नाही त्याचा अनुभव करायचा. हार्मोनियम वाजतोय, पण तुम्हाला एक प्रश्न असं मी विचारते, ते हार्मोनियमचे स्वर तुम्ही कधी पाहिले का हो? स्वर पाहता येतात? नाही पाहता येत. पण ज्यावेळेला तुमचे बोट त्या हार्मोनियमवर फिरतात ना, तर त्या स्वराचा तुम्ही अनुभव करता. जे दिसत नाही त्याचा अनुभव करायचा. मृदंगवादक आहेत, थाप पडल्यानंतर जे बोल बाहेर पडतात ते बोल तुम्ही कधी पाहिले डोळ्याने? नाही. बोल दिसत नाही, स्वर दिसत नाही, टाळाचा नाद दिसत नाही, फुलाचा सुगंध दिसत नाही, आमच्यातला देव दिसत नाही. जे दिसत नाही त्याचा अनुभव करायचा. अनुभव कसा करायचा? प्रेम दिसतं का? दिसत नाही. प्रेमही दिसत नाही, भावही दिसत नाही. हो, पण भावानंच देवाला आकळता येतं. परमात्म्याचं असणारं निर्गुण तत्व म्हणून आमच्यातली शक्ती प्रगट व्हायला पाहिजे. ते सामर्थ्य ज्याच्यामध्ये आहे ना, त्या साधूचा संग जीवनामध्ये करायला पाहिजे. साधूचा संग आणि क्षणाक्षणाला नामस्मरण हे आमच्या अंतकणामध्ये असणारं प्रेम आणि भावाला खऱ्या अर्थानं प्रेम आणि भावच भक्तीमध्ये श्रेष्ठ आहे. पण जीवनामध्ये एकच करावं लागेल. संत चरणी भाव क्षणाक्षणानामस्मरण मुक्ती सायुज्यतावर याची करा बापान. पुढे सांगतात धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवासी. प्रपंचामध्ये राहा पण प्रपंच मिथ्या आहे. या जगात शाश्वत वस्तू एकच आहे, सत्य वस्तू एकच आहे, ते म्हणजे सत्य तू विठ्ठल. एकच वस्तू सत्य आहे आणि ती वस्तू माझ्यामध्ये आहे. मी त्याचा अंश आहे, तो अंशी आहे. विश्वामध्ये व्यापलेला तो अंशी आहे, मी त्याचा अंश आहे. म्हणून भगवंत प्रेम करता करता त्याच्या स्वरूपामध्ये लीन व्हावं. प्रेम करता करता जसं मिठाचा हत्ती केला, मिठाचा उंट केला, मिठाचा वाघ केला, मिठाचा सिंह केला. जेवढे जंगलातले प्राणी आहेत ते सगळे मिठाचे बनवले आणि हे सगळे प्राणी समुद्रावर आंघोळीला गेले आणि समुद्रावर आंघोळ करून परत व्यवस्थित बाहेर आले. बरोबर काही गोष्ट नाही का? नाही.
ओ मिठाचं सगळं बनवलं आणि ओ ज्याच्यापासून उत्पत्ती आहे आणि त्याच्यामध्ये स्नान करायला गेले. त्यांना कळालं मिठाचा बाप जसा समुद्र आहे ना तसा आम्हाला आमचा बाप कळायला पाहिजे. हो मिठाचा बाप समुद्र आहे. हे सगळे प्राणी समुद्रामध्ये गेले आणि समुद्राने त्याला आपलं स्वरूपच दिलं. समुद्रच होऊन गेले. तसं देवावर प्रेम करता 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 देव स्वरूप होऊन जावं. तुकोबाराय सांगतात ना, देव पहावयासी गेलो तेथे देवाची होऊनी ठेलो. देव पाहायला गेलो पण मी ते स्वरूपच झालो. तसं आपल्यामध्ये भाव तयार व्हावं, भक्ती प्रेम तयार व्हावं, देवावर प्रेम करावं आणि प्रेम करता करता स्वतःला विसरून जावं. देहाचा अभाव व्हावा आणि ज्याचं चिंतन करतोय प्रेमाने ते स्वरूपच आपण व्हावं. जे माऊलीने एक बिंगोटीचा दृष्टांत सांगितला आहे. जशी ती आळी ज्याचा ध्यास घेते ना ते स्वरूपच ती होते. म्हणजे काय माऊली सांगतात आताची घरं नाही पूर्वीची घरं शेणाने मातीने सारवलेली असायची. पण कुठंतरी आडगळीला शेणा आणि मातीने सारवलेल्या घराच्या कुठंतरी आडगळीला एक असं गोल 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 मातीचं घर असायचं. ते जर काढायचा प्रयत्न केला तर त्याच्यात हिरव्या आळ्या पटपट खाली पडायच्या. आणि ते कधी काढायचे? सारवणाच्या वेळेला. दसरा दिवाळीला सारवण आलं की ते सगळं घर स्वच्छ करताना ते हिरव्या आळ्या खाली पडायच्या. ते घर कोणाचं होतं? कुंभारणीचं घर येते. त्या कुंभारणीला काय खायचं? एक आळी खायची असते. हो आळी खायची असते आणि ती आळी ती बाहेरून पकडून आणते ते घरट्यामध्ये ठेवून देते. घरट्यामध्ये ठेवल्यावर ती कुंभारीण बाहेरून यायचं, तिला दंश करायचा, निघून जायचं. का त्या आळीला खायचंय कुंभारणीला, बाहेरून यायचं, आळीला दंश करायचा, निघून जायचं. तिची सारखं रोज तेच 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 चालू झालंय. बाहेरून यायचं, दंश करायचा, मेली तर खाऊन टाकायचं, नसली मेली तर तिला दंश करायचा, तिचं संपूर्ण शरीर रक्तबंबाळ करायचं, निघून जायचं. ती आतमधली आळी आहे ना तिला असा काही ध्यास लागलाय. हो तिला असा ध्यास लागलाय आता ती कुंभारीण येणार, मला दंश करणार, संपूर्ण शरीर माझं रक्तबंबाळ करणार, निघून जाणार. आता ती येणार, मला दोष करणार, मला रक्तबंबाळ करणार, निघून जाणार. त्या कुंभारणीच्या ध्यासानं हो ती आळीचं खाणं, राहणं, झोपणं, तिचं सगळं स्वास्थ्य हरून गेले. तिच्या मनात, तिच्या बुद्धी, तिच्या चित्तात, तिच्या डोळ्यात फक्त एक कुंभारीणच बसलीये. आता ती येणार आणि जिच्या मनात, बुद्धीत, चित्तात, डोळ्यात कुंभारीण बसली ती आळीनं आपलं स्वरूप असं काही तिचं बदललं. ती आळी राहिली नाही. जिचा ध्यास घेतलाय ती कुंभारीण झाली, त्या गप्प्यातून उडूनच गेली. जिचा ध्यास घेतलाय, ध्यास घेतला तर आळी कुंभारीण होते. माणसाला जर ध्यास लागला तर माणूस देव होणार नाही का? ब्रह्म होणार नाही का? 100% होणार, 100% होणार. पण तेवढा समर्थ सद्गुरु, श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ, कृपाळू असा महात्मा, आध्यात्मिक ज्ञान देणारा, आध्यात्मिक ज्ञान देऊन आम्हाला आत्मचिंतन करून आमच्यातली आत्मशक्ती जाग करणारा किंवा आम्हाला त्या परमात्म्याची अनुभूती करून देणारा, आत्मसाक्षात्कार करून देणारा असा महात्मा जर भेटला तर 100% त्या साधूच्या मुखातून या क्रिया आम्हाला कळतात. जसे आळी कुंभारीण होते तसे जीवच देव आहे. तुम्ही देवापेक्षा वेगळे नाही, पण प्रेमानं, आवडीनं त्याचं भजन करायला पाहिजे. आवडीने भावे हरे नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. आवडीनं सगळ्या चिंता बाजूला सारून आवडीने त्याचं भजन केलं, त्याचं नामस्मरण केलं तर सगळ्यात सुंदर वस्तू, सगळ्यात गोड काय आहे तर भगवंताचं नाव आहे. नामदेवाला पण एका अभंगामधून सांगतात, अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. माझे केशवा, माझे केशवा.
गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा अमृताहुनी गोड अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा. या जगात सगळ्यात सुंदर वस्तू काय असेल? देव आणि देवाचं नाम आहे. म्हणून त्या देवत्वाचं आमच्यामध्ये असणारं प्राकट्य कधी होईल? तर प्रेमानं नामस्मरण केलं तर आमच्यामध्ये तो प्रगट होईल. जसं लाकडामध्ये अग्नी आहे, लाकडातला अग्नी कधी प्रगट होईल? तर काडी लावल्यावर, आहे की नाही? लाकडातला अग्नी काडी लावल्यावर प्रगट होईल. आमच्यातलं देवत्व प्रगट कधी होईल? तर गुरुच्या मुखातून नामाचा बोध मिळून ते नामचिंतन प्रेमाने केलं तर आमच्यातलं देवत्वाचं प्रागट्य होईल. त्याला कळेल तो मी आहे, तो मी आहे, तो मी आहे. नाहम देह न मे देह केवलो अहम सनातना. देह माझा नाही, मी देह नाही, देह माझा नाही. मी कोण आहे? तर मी सनातन आहे. सनातन वस्तू म्हणजे कोणती आहे? जे शस्त्रानं मरत नाही तिला सनातन म्हणायचं. जी अग्नीला जळत नाही तिला सनातन म्हणायचं. जी पाण्यानं भिजत नाही तिला सनातन म्हणायचं. आणि ती वस्तू माझ्यामध्ये आहे. पण ती प्रेमानं नामस्मरण केलं हो तर आमच्या त्याच वस्तूची आम्हाला अनुभूती येते. पण नाथ महाराज सांगतात एका जनार्दनी प्रेमती एका जनार्दनी एका जनार्दनी प्रेमाती गोड अनुभवी सुरवाड जाणतील. प्रेम सुख देई प्रेमाविन नाही समाधान. 7व्या वर्षातली 7व्या दिवसाची सेवा तुम्ही सर्व ग्रामस्थांनी माझ्याकडे सुपूर्द केली. वास्तविक पाहता मला काही मनोरंजन करता नाही येणार, तुमचं तुम्हाला हसवताही नाही येणार आणि तुमच्या मनाला बरं वाटेल असंही मला बोलता येणार नाही. का सांगू? परमार्थाचं गांभीर्य जे आहे ना, ज्ञानेश्वरीमध्ये अशी एखादी ओवी नाहीये की जी ओवी वाचल्यानंतर आम्हाला हसायला येतं. गाथ्यामध्ये एखादा अभंग नाहीये की तो अभंग वाचल्यानंतर आम्हाला केवळ विनोदच वाटतो. असं आहे का कुठे? कुठेच नाही. व्यासपीठ हसवण्याचं कसं असेल? आपल्या जीवनाचा फैसला व्हायला पाहिजे. बाप दाखवण्यात श्राद्ध घाल. देव आहे तो देव मला अनुभवाला कसा येईल? पण या जगतामध्ये आम्हाला सगळी नाती कळतात. देवासाठी माझं काही नातं हे कळत नाही. या जगातलं सगळ्यांचं प्रेम आम्हाला कळतं, पण आपण देवावर प्रेम करावं हे कळत नाही.
म्हणून साधू संत सांगतात या जगतामध्ये दिसणारी प्रत्येक वस्तू नाशिवंत आहे. एक शाश्वत सुख ते प्रभू प्रेमामध्ये आहे. पण आम्ही मात्र वेगळंच प्रेम सांगतो. या व्यासपीठाची मर्यादा सांगतोय आम्ही. काय चाललंय व्यासपीठावर? बराच वेळा मी ऐकलं, आई माझी मायेचा. बरोबर आहे काही गोष्ट? व्यासपीठाची निंदा आहे बरं काही. ही व्यासपीठाची केलेली निंदा आहे. साधू संतांनी आई बाप सांगतात, अरे तुला आई पण सोडवणार नाही, तुला बाप पण सोडवणार, तू देवावर प्रेम कर, तुला देव सोडवणार आहे. आम्ही व्यासपीठाची शास्त्राची निंदा करून आमच्या मनाच्या मार्गाने जगाला परमार्थ सांगतो. साधू संत सांगतात ते चालणार नाही, ते नाही सांगणार. तो अधर्म होईल कदाचित. आम्हाला धर्म सांगायचा आहे. आणि धर्म म्हणजे काय? देवावर प्रेम करता करता आपल्या स्वरूपाला प्राप्त होणं. तसं मिठानं समुद्र स्वरूप झाला, तसं जीव त्या भगवंतावर प्रेम करता करता, नमस्मरण करता करता तो त्या प्रभूच्या स्वरूपालाच प्राप्त व्हावा. किंवा जीव हा शिव स्वरूपाला प्राप्त होणं ही परमार्थाची गरज आहे. परमार्थ हाऊस म्हणून करायचं नाही, परमार्थ गरज म्हणून करायचा आहे. का वाटली संतांना गरज? साधू संत सांगतात जगामध्ये सगळं मिळेल, पण सगळं मिळेल पण श्री गुरु मिळणार नाही, नाम मिळणार नाही, देवाचं प्रेम मिळणार नाही. ते ज्यांनी ज्यांनी अनुभवलं म्हणजे त्यांना विचारा ना. अनुभवी सुरवाड जाणतील एका जनार्दनी प्रेमाती गोड. अनुभवी सुरवाड जाणतील प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविना नाही समाधान. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्या ग्रामदैवताच्या निमित्तानं भैरवनाथाची यात्रा आहे आता 1 तारखेला अष्टमी. ज्या ग्रामदैवताच्या निमित्तानं 7 वर्षापासून हा अखंड असणारा सप्ताह गावकरी, टाळकरी, वारकरी, सर्व प्रेमाची मंडळी या ठिकाणी सगळी प्रेमाची आहेत. कारण प्रेमाची काय, आपण रक्तवंशातले नाहीत, पण आपण श्री गुरुच्या नामवंशातले आहोत. रक्तवंशातलं नातं संपून जातं, पण गुरुवंशाचं आणि नामवंशाचं नातं हे कधीच संपत नाही. कारण तिथं खरं प्रेमाचा संबंध असतो. रक्ताच्या संबंधातली नाती ही खोट्या प्रेमाने नटलेली असतात, पण श्रीगुरूच्या संगतीमध्ये नामवंशातली नाती जी असतात ना, ती खऱ्या प्रेमावर, सत्य प्रेमावर अवलंबून असतात. पण आज या ठिकाणी बरीच मंडळी गुरुप्रेमी मंडळी आहेत. या सर्वांच्या सहकार्याने 7व्या वर्षामध्ये आपण पदार्पण केलं. उद्या काला आहे. कालामध्ये जीव आणि ब्रह्म ऐक्य, याला काला असं म्हणतात. म्हणून जीव ब्रह्माची ऐक्यता प्राप्त करून घेण्यासाठीच देवावर प्रेम करावं. अभंगनाथांचा होता, माझ्या मनाचा तुमच्याकडे गेला, तुमच्याकडे माझ्याकडे काहीच नाही. जे असेल तर शास्त्र शुद्ध परमात्मा तुमच्याकडे मांडण्याचा मी प्रयत्न केला. झालेली सेवा आपल्या ग्रामदैवताच्या चरणी, तुम्हा सर्व ब्रह्मवंताच्या चरणी आणि माझ्या हृदय सरोवरच्या चरणी सेवा समर्पित करून आपण या ठिकाणी सेवेला पूर्ण राम दिया. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल.